चाळीसगाव तालुक्यातील भवाळी या गावातले शेतकरी संतप्त झालेत। भवाळी गावालगत गिरणा नदीचा कालवा असल्याने कालव्याचं पाणी हे कालव्यालगतच्या शेतात गेल्या कित्येक महिन्यांपासून पाझरतंय आणि त्यामुळे इथल्या शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून कालव्यालगतचे शेतकरी हा त्रास सहन करतायत। अनेकदा जळगाव पाटबंधारे विभागाकडे तक्रार देऊन सुद्धा पाटबंधारे विभाग याची बिलकुल दखल घेत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तसंच पाटबंधारे विभागाने याची दखल न घेतल्यास आम्ही पाण्यात उतरून आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। ऐन पीक लावणीच्या वेळी शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। शेतीचं प्रचंड नुकसान होत आहे आणि हे कित्येक वर्षापासून सुरू आहे। तरी शासनाने आमच्या शेतीचे नुकसान भरपाई द्यावी व आमच्या हे पाण्याचं नियोजन करावं व आमच्या पाटापर्यंत काँक्रीटीकरण करायला पाहिजे, ही आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। आम्ही वेळोवेळी अर्ज करूनही त्याचा विचार होत नाही। सायपांमध्ये कोणी घाण काढायला येत नाही आणि आमची अशी मागणी आहे, काँक्रीटीकरणाची आमची मागणी। इथं कोरा काढून काही उपयोग नाही, तरी या शासनाने त्याचा दखल घ्यावी, नाहीतर आम्ही पाण्यामध्ये उतरून आंदोलन करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।